पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं 4 वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। संगमनेर शहरातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला। काल सायंकाळी 7च्या सुमारास संगमनेर शहरात मोठ्या संख्येने महिला नागरिक एकत्र येत कॅन्डल मार्च काढण्यात आला। आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी ठाम मागणी करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आता कठोर कायदे लागू करून गुन्हेगारांना कडक शिक्षा देणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आम्ही सर्वजण संगमनेर तालुक्याचे आणि शहराचे सर्व महिला, पुरुष आणि लहान मुलं इथे जमलेले आहेत। एक तीव्र निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत। खरंच आपल्या सर्वांना माहीत आहे की 2-1 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर गावामध्ये एका लहान मुलीची 3.5 वर्षाच्या मुलीचा रेप करून तिची हत्या करण्यात आली। अतिशय म्हणजे इतकं क्रूर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या सर्वांना खूप वेदना देणाऱ्या आहेत। आपण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, जिथे चौरंग आखला जायचा, जर मुलींना किंवा महिलांवरती अत्याचार झाले, कुणी वाईट बोललं किंवा काही केलं तरी चौरंग आखत होते। आता ह्या महाराष्ट्रामध्ये आता अजूनही काही कठोर शिक्षा होताना आपल्याला दिसत नाही। खरंच सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी तेवढा लढा आणि जो त्याग दिलेला आहे ह्या मुलींना, आपल्या सर्व मुलींना, महिलांना पुढे आणण्यासाठी, त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना अजूनही घडत आहेत। हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आणि त्या छोट्याशा रेपवतीला न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आज आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक आज इथे आहेत आणि हे लहान मुली ज्या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत त्यासुद्धा न्याय त्या छोट्या मुलीसाठी मागत आहे। मला सर्वांना एवढीच विनंती आहे, काही ना काही अतिशय अशा घटना घडत आहे आणि तरीसुद्धा आपल्या समाजाला, आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचं जाग यामधनं येत नाही। रोज या मुलींवर खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत। त्याचप्रमाणे अनेक मुली, तरुण मुली सारख्या बेपत्ता होत आहेत। मोठ्या मोठ्या शहरांमधनं मुली गायब होत आहेत आणि त्या कुठे जातात, काय जातात याबाबत कुठल्याही प्रकारची दक्षता ही घेतली जात नाही। पालक जातात, आक्रोश करतात, पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशनला त्यांना 100 प्रश्न विचारले जातात, परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचं नंतर प्रत्युत्तर हे येत नाही। अशीच घटना नसरापूर हे गाव, जिथं अंजीर पूर्वी प्रसिद्ध होते आणि तिथं फक्त अंजीर मिळत होते, अशा या नसरापूरमध्ये आज ही दुर्घटना घडलेली आहे। एका वयस्कर अशा नराधमाने एका छोट्याशा बालिकेवर अत्याचार करून तिला त्या ठिकाणी तिची हत्या केलेली आहे। तरीसुद्धा महाराष्ट्र आजही शांत आहे आणि याबाबत कुणालाही कुठल्या प्रकारचं काही गांभीर्य वाटत नाही। याची आपण सर्वांनी खरं तर दखल घेतली पाहिजे, हळहळ केली पाहिजे। मुलींना किती जपायचं, मुलींनी शाळेत जायचं का नाही, मुलींनी खेळायचं का नाही, मुलींनी त्यांचं बालपण कुठे घालवायचं, असा मोठा प्रश्न झालेला आहे। आणि म्हणून आज आपल्या संगमनेर तालुका आणि शहराच्या वतीने नागरिकांनी या ठिकाणी दरम्यान अशा घटना घडल्यानंतर निषेध, कॅन्डल मार्च आणि निवेदनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात गुन्हेगारांवर ठोस आणि कठोर कारवाई होत नसल्यानं अशा विकृत प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। आता तरी या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणार का, महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना केल्या जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर।